हॅलो फ्रेंड्स, तर आज जिजाला खायचा होता रवा, तोही साखरेतला. तर मग मी एक कढई घेतली आणि ती गॅसवर तापायला ठेवली. त्यामध्ये हे 2 मोठे चमचे असं साजूक तूप टाकलं, जे की आपण घरीच बनवलेलं आहे. आणि हे साजूक तूप घरी कसं बनवायचं तेही एकदम सोप्या पद्धतीने, तर ते मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. तर त्यानंतर त्यामध्ये मी टाकले 1 वाटी रवा. आता हा रवा आपण एकदम सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आणि साजूक तूप टाकल्यामुळे या रव्याला एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आणि हा रवा आपण एकदम सोनेरी होईपर्यंत हलवत राहणार आहोत. आणि आता मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही म्हणल्यावर काय करणार, मग काय करायचं, ड्रायफ्रूट्स घ्यायचे आणि मिक्सरमध्ये त्याची थोडीशी साखर टाकून एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची, जेणेकरून समजलंच नाही पाहिजे की आपण रव्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत म्हणून. मग आता मी अशी ही फाईन पावडर बनवून घेतलेली आहे ड्रायफ्रूट्सची. आता तोपर्यंत आपला रवा एकदम सोनेरी भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण ही ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये आवडीनुसार साखर टाकणार आहोत. काही वेळेस मी गूळही यूज करते. त्यानंतर गरम पाणी टाकणार आहोत. आता गरम पाणी मी जरा जास्तच टाकलं, कारण आपला रवा हा थोडासा जाडसर असल्यामुळे तो चांगला शिजावा म्हणून. तर तुम्ही पाहू शकता आपला रवा कसा एकदम मस्त शिजलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.